आज सकाळी सकाळी भाजी काय करायचा प्रश्न पडला. त्यात रविवार म्हणजे सगळ्यांना आवडती छान भाजी हवी असते. तर म्हटलं चला सोयाची आपण भाजी करूया. बघायला गेले तर एवढेसे सोया होते. मग फ्रीज उघडलं तर फ्रीजमध्ये थोडासा पालक, थोडीशी मेथी अशी वगळून ठेवतो की नाही आपण, तशी थोडी थोडी सापडली. मग म्हटलं चला आज आपण सोया पालक करूयात. आता सोया पालकाची भाजी आपण कशी करणार आहोत ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. चला येत आहे. आता हे जे सोया चंक्स होते ना, तुम्हाला दिसत असेल, काही लहान आहेत, काही मोठे आहेत. हे छान 2-3 पाण्याने धुवून उकडून घेतलेले आहेत बरं का, म्हणजे ते मऊ होतात. त्यातलं सगळं पाणी पिळून टाकलं. आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे दही घालणार आहोत. आपण हे पहिल्यांदा मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट केल्यामुळे काय होईल की आपल्या सोया चंकची जी चव आहे ना ती आपली वाढेल, छान मस्त येईल चव. त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत. एक सपाट चमचा धन्याची पावडर, अगदी अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर वेलदोड्याची पूड, चिमूटभर दालचिनीची पूड, थोडंसं आलं लसूण. आता हे सगळं आपण एकत्र करून ह्याला मॅरिनेट करायला म्हणजेच मुरत ठेवणार आहोत. हे मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण पालक आणि मेथीची भाजी परतून घेऊयात. आता प्रथम आपण कढईमध्ये तेल तापत घालूयात. अगदी थोडंसं घातलं आहे बरं का. त्याच्यात आपण आलं लसूण घालून घेऊयात. आलं लसणाचा थोडासा कच्चेपणा गेला की आपण त्याच्यामध्ये 1-2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. समजा जर तुम्ही आलं लसूण खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. कांदा लसूण हे छान परतून झालं आहे आपलं. त्याच्यात थोडीशी आपण हळद आणि नंतर हे पालक आणि मेथी जी आपण चिरलेली, कारण दोन्ही भाज्या आपल्याकडे थोड्या थोड्याच होत्या, ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आधी पालक घातली आहे आणि नंतर ही मेथी घातली. गावाकडे गेले होते की नाही, त्यातनं आपल्या बागेतलं म्हणजे शेतातली पालक मेथी खूप भाज्या आणल्या होत्या. मग त्याचेच गेले 8-10 दिवस रोज वेगवेगळ्या भाज्या करून ठेवते. थोडासा पालक ब्लांच करून पण ठेवला आहे बरं का, त्याचं सूप करता येईल किंवा मटार घालून छान भाजी करता येईल. मग आज म्हटलं चला आज आपण वेगळा काहीतरी प्रकार करूयात, म्हणजे सोया पालक मेथी करूयात. मुलांना आवडेल याची खात्री आहे बरं का मला. आता हे छान आपलं मेथी पालक परतून झालेलं आहे आणि त्याला छान तेल पण सुटलं आहे. त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो सगळा गेला आहे. आता ही जी परतलेली भाजी आहे ना ही आपण काढून घेऊयात आणि मग ह्याच्यामध्ये आपण आपले सोया चंक घालून घेऊयात. भाजी काढून घेतली आणि त्याच भांड्यात आता हे आपले मॅरिनेट झालेले सोया चंक्स आहेत की नाही हे घालून घेतले. ते थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे. आधी पटकन का टाकलं, कारण भाजी आपली खाली लागायला लागली होती की नाही, मग ती आणखीन जळायला नको म्हणून पटकन आधी हे सोया चंक घालून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात. त्याच्याकरता प्रथम आपण आपला गॅस आहे तो लहान करून घेऊयात. याच्यात गरम मसाला वगैरे आपण घातलेलाच आहे. आता याच्यात थोडंसं लाल तिखट घालूयात आणि शिजवलेले पण आहेत बरं का ते, त्यामुळे आपल्याला शिजवावं सुद्धा काही लागणार नाही. मला असं वाटतं थोडं तेल घालावं म्हणजे आणखीन आपले छान ते भाजले जातील किंवा चांगले ते परतले जातील. अगदी 1 चमचाच घातला आहे बरं का. छान सुगंध सुटला आहे, कारण गरम मसाला धन्याची पावडर आणि दही याचं छान एकत्रित मिश्रण झालं आहे. त्यामुळे अगदी हॉटेलमध्ये असतो की नाही तसा छान वास सुटला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. कोथिंबीरसुद्धा आपल्या गावाकडे, एकदा आपण गावाकडे चक्कर मारूयात बरं का. एकदा शेतात काय काय झालं ते आपण बघूयात. आता आपले छान परतले गेलेले आहेत. त्याच्यात आता ही आपली परतलेली मेथी आणि पालकाची भाजी घालूया. तसं ह्या भाजीला व्हायला फारसा वेळ लागत नाही, कारण काय की मॅरिनेट करून ठेवलं तोपर्यंत ह्या भाज्या परतून झाल्या. 5-1 मिनटामध्ये आपण पुन्हा हे दोन्ही भाज्या एकत्र केल्या. ह्याच्यात आता कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालू शकते, पण मी काही कसुरी मेथी घातली नाही, कारण काय अगदी बरोबर आहे ह्याच्यात आपण मेथीची भाजी घातलेली आहे की नाही. रंगरूपच किती छान आला आहे की नाही. 1-2 मिनटं असंच गॅसवर आपण ठेवूयात, म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते सगळे आपल्या भाजीला लागतील. मला असं वाटतं थोडासा गरम मसाला आणि धन्याची पावडर घालायला पाहिजे, म्हणजे आणखीन चव वाढेल. थोडंसं लाल तिखट घालूयात
हे जे आहे काश्मीरी लाल तिखट आहे, त्यामुळे याने रंग येईल परंतु तिखट मात्र होणार नाही. अगदी थोडं थोडं घातलं आहे बरं का. मस्त भाजी झाली. आपल्या कुटुंबाची एकदा आवड कळली की नाही किंवा अशा छान छान भाज्या कराव्या. आता आज नेमका कोळसा नाही आहे, समजा कोळशाचा ह्याला छान धूर किंवा स्मोक दिला की नाही की आपली भाजी अगदी हॉटेलसारखी किंवा ढाबा स्टाईल होईल. आज कोळसा नाही आहे त्यामुळे मी आज तेलाने फायर करणार आहे. थोडंसं आपण तेल घेतलं आहे, ते चांगलं गॅसवर पेट घेतला आहे असं आपण घेतलं आहे. आणि ज्यांना सवय असेल त्यांनीच करा, नाही तर सरळ कोळशाचा वास दिला तरीसुद्धा चालू शकतो. 5 मिनटं आपण असंच झाकून ठेवूयात. आपल्या भाजीला तंदूरचा अगदी मस्त सुगंध येणार आहे. आपली भाजी तयार. आहे की नाही. त्यात थोडीशी मी मेथी पण घातली, त्यात दही घातला, गरम मसाला घातला. 2-4 गोष्टी घातल्यावर मला 100% खात्री आहे की मुलांना, घरातल्या प्रत्येक मंडळीला ही भाजी नक्की आवडेल. मुख्य म्हणजे रविवारी काहीतरी खास मेनू केला, मंडळी पण खुश होतील. तुम्ही अशी भाजी करून बघा आणि तुम्ही असं नाविन्यपूर्ण कुठले कुठले पदार्थ करतात तेही मला अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका बरं का. अशा छान छान सोप्या आपल्या घरातल्या मंडळींना आवडतील अशा रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.